नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. अर्जुन जेठ साहेबांना म्हणत असतो की माय लॉर्ड, ह्या त्याच नोटा आहेत ज्या मधुभाऊने विलासकडे ठेवायला दिल्या होत्या आणि या नोटांवर मिस प्रिया मधुकर यांच्या बोटांचे ठसे आहेत. मिस प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला मारलं नाही तर यांनी मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की विलासचं पिस्तूल तुझ्या हातात होतं आणि तूच विलासला मारलेस प्रिया, असं मोठमोठ्याने ओरडून अर्जुन प्रियाला बोलत असतो. प्रिया मात्र घाबरून जाते, ती खूप कन्फ्यूज होऊन जाते. अर्जुन म्हणत असतो की प्रिया, तुला पैसे हवे होते आणि तूच विलासला मारले. तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडतच म्हणते की नाही नाही नाही, मी गोळी झाडली नाही तर गोळी साक्षीने झाडली आणि हे सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी बघितले. तेव्हा महिपत साक्षी खूपच घाबरून जातात. त्यानंतर जज साहेब प्रिया आणि साक्षीला शिक्षा सुनावतात. जज साहेबांनी साक्षी आणि प्रियाला शिक्षा सुनावल्यावर जज साहेब तिथून निघून जातात. तर थोड्या वेळाने पूर्णाजी, कल्पना आणि अस्मिता बाहेर थांबलेले असतात. तेवढ्यात पोलीस साक्षी आणि प्रियाला घेऊन तिथे येतात. प्रिया असं वागली म्हणून पूर्णाजीला, कल्पनाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजी प्रियाच्या जवळ येतात आणि प्रियाला जोरात एक कानाखाली मारतात. प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, मी काहीच नाही केलं. तेव्हा पूर्णाजी प्रियाच्या अजून एक कानाखाली मारतात. तेव्हा प्रिया कल्पनाकडे येते आणि कल्पनाला म्हणत असते की आई, मी खरंच काय नाही केलं. तेव्हा कल्पनालाही राग अनावर होतो आणि ती सुद्धा जोरात एक कानाखाली मारते. मधुभाऊ, अर्जुन, सायली सगळेजण तिथे आलेले असतात. तर पूर्णाजी पोलिसांना म्हणत असतात की हिचा आमच्या घराशी काहीच संबंध नाहीये, घेऊन जावा हिला. अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.